बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे। बघू शकता तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्हाला जे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुमचा 11वा हप्ता कधीपर्यंत येईल आणि तुमचा जो 12वा हप्ता आहे तो तुमचा सोबत मिळणार आहे का? 11वा आणि 12वा दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 3000 रुपये येणार आहे का, किंवा मग एकच हप्ता फक्त 11वा मिळणार आहे? संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। कधीपर्यंत तुमचा लाडकी बहिणीचा 11वा हप्ता मिळू शकतो मे महिन्याचा, कारण मे महिना संपलाय, जून महिना लागलेला आहे। आज जून महिन्याची 4 तारीख आहे। 4 तारखेपर्यंत तुमचा अजूनही तुमचा हप्ता आलेला नाही आहे। कधीपर्यंत तुमचा हप्ता येईल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघू शकता तुम्ही आता बघा, इथं जे स्टार्टिंगला तुम्ही बघितलंय आदिती तटकरे जे महिला बाल विकास मंत्री आहे महाराष्ट्रातील, त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे। बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, आदिती तटकरेंनी दिली माहिती। आता ती माहिती, संपूर्ण माहिती काय स्पष्टीकरण त्याचं मी तुम्हाला सांगतोय बघा। पत्रकाराशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही। सरकारी काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते, तेव्हाचेच पैसे जात आहेत। महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे आणि ही योजना बंद होणार नाही। मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असे आदिती तटकरे यांनी म्हटले। तुम्ही स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जे आदिती तटकरे आहेत महाराष्ट्रातील महिला बाल विकास मंत्री, यांनी पत्रकाराशी बोलताना जी माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटलंय की बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणींना आश्वासन देत आहे की जे महिला नोकरीवर आहेत ते तरी त्यांनीही जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणीचे ते लाटलेले आहेत आणि तरीही त्यांना आता योजनेच्या दर महिन्याला जी तुमची अर्ज पडताळणी आहे ती चालू आहेत आणि त्यानुसार जेवढ्या महिला इथं अपात्र राहतील त्यांना अपात्र करण्यात येईल आणि त्यांचा पुढचा हप्ता इथं देण्यात येणार नाही। आणि मे महिन्याबद्दल त्यांनी काय माहिती दिलेली बघू शकता तुम्ही, मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। बघा, आता मे महिन्याचा हप्ता आज 4 तारीख आहे आणि 10 तारखेला वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमापर्यंत तुमचा जो मेचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटला येऊन जाईल अशी माहिती तुम्ही बघू शकता। अशी माहिती आलेली आहे, म्हणजेच त्यांनी अजून स्पष्ट सांगितलं नाही आहे की तुमचा हप्ता कधी येईल, परंतु तुम्ही मागच्या महिन्यात बघितलं असेल तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे पर्यंत इथं आलेला आहे अशी माहिती त्यांनी ऑफिशियल मागच्या वेळेस पण पत्रकारांना अशीच माहिती दिली होती की लवकरच येऊन जाईल आणि 7 तारखेच्या अंदर तुमचा जो हप्ता आहे तो इथं आलेला होता। अशा प्रकारे आपण ते समजून चालू की 7 तारखे किंवा मग 10 तारखेची वटपौर्णिमा आहे तोपर्यंत तुमचा 7व्या महिन्याचा हप्ता येऊन जाईल। आता दोन्ही हप्ते सोबत येणार आहे का त्याची पण अजून अशी काही माहिती दिलेली नाही आहेत, परंतु मागच्या वेळेस एप्रिलचा हप्ता 7 तारखेला आल्यानंतर 2-3 दिवसामध्येच तुम्हाला मेचा पण हप्ता मिळाला होता मागच्या महिन्यामध्ये। तर तसं पण होऊ शकतं, तुमचा 7 तारखे किंवा 10 तारखेपर्यंत तुमचे दोन्ही हप्ते इथं येण्याची खूप दाट शक्यता आहे। जर दोन्ही हप्ते नाही आले तर तुमचा एक हप्ता मेचा इथं 10 तारखेपर्यंत वटपौर्णिमेपर्यंत तुमचा लवकरच येणार आहे। अशा प्रकारे ही माहिती होती। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।